So you people are able to hear me? Yeah? Lavanya, Kalindi, Sitaram. Okay, Tanvi Kale. Okay, so friends, I hope you have Diwali holidays are spent well. Okay, त्यानंतर आपण पुन्हा आपले क्लास कंटिन्यू करत आहोत. Okay, so are you ready for that? I hope you have studied or revised the topic during this period. Okay, so because there are almost 10 days of holiday, right? So you might have uh, revised the topic. So can we start our lesson? Actually, we are going to complete the syllabus of your history and political science. And in that, we have already covered the syllabus of history. Now, after completing one lesson, we also finish political science. Okay, friends, just tell me if screen is visible to all of you. Okay. Okay, so friends, this is your last lesson from the political science. And before the Diwali holidays, we have completed some part of this lesson. Social and political movements. So, okay, it is visible for everyone. Na? Okay, so shall we continue the topic? Okay, thank you. So, let's start. So, this is your fourth lesson, and in that we have completed its introduction. We have also seen why movements. थोडक्यात इथं चॅप्टरचं नाव काय आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी भारतामध्ये ज्या झाल्यात इतिहासात आपल्या पूर्वीच्या कालखंडामध्ये तर ते आपण यामध्ये बघत आहोत. तर आपण मुख्यतः चळवळी बघण्या अगोदर आपण सुरुवातीला समजून घेतलं की चळवळी म्हणजे काय असतं. व्हॉट इज अ मोमेंट. ओके, आपण वाय मोमेंट्स या मोमेंट्स का घडतात किंवा चळवळी का उभ्या राहतात. ओके, किंवा लोक आंदोलन किंवा चळवळी का करतात. सो वी हॅव कवर्ड दिस टॉपिक. आफ्टर दॅट व्हॉट इज अ मोमेंट. ओके, समाजाची एखादी कृती किंवा एखादी ऍक्शन when it is called as a moment. Okay, so here are some points, some features or the points in the moment. Okay, so there are many points. We have covered this session also. Okay, this topic also in the last session before the Diwali. एखाद्या कृतीला किंवा एखाद्या ऍक्शनला समाजातील लोकांच्या तर त्याला मोमेंट केव्हा म्हटलं जातं. एखादी चळवळ, तर चळवळीचं काय असतं, एखाद्या चळवळ जेव्हा लोक उभी करतात तर त्या मागे त्यांचा काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतो. ओके, त्यांचा काही उद्देश असतो. तर तो उद्देश फुलफिल करण्यासाठी लोक ती चळवळ उभी करतात आणि त्या चळवळीत कोणीतरी एखादा लीडर असतो. ओके, बिकॉज विदाउट द लीडर दिस मोमेंट कॅनॉट बी ऍक्टिव्ह. Okay, are you able to hear me? Okay, friends, thank you. So we have covered what is a moment also. After that, we also seen this dialog box, right? And we have also seen these topics that can you find out. Okay, you have some work over here, and do you know? We have also seen the topic. Now we are going to start with important moments in India. Okay, भारतामधील काही महत्वाच्या चळवळी कोणकोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. ओके, तर पहिली चळवळ आहे ती ट्रायबल मुवमेंट्स, म्हणजे जे काही
आदिवासी लोक आहेत. ओके, तर त्या आदिवासी लोकांच्या मागण्यांसाठी त्यांनी कोणकोणत्या चळवळी उभ्या केल्या किंवा सुरू केल्या, तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. ओके, ट्रायबल मोमेंट. तुम्ही इथं एक फोटो बघू शकता बिरसा मुंडा यांचा. ओके, दिस इज द पिक्चर ऑफ बिरसा मुंडा अँड बिरसा मुंडा वॉज अ important tribal leader. Okay, let's start. In the pre-independence period, the British government deprived tribal people of their right to livelihood on forest resources. Okay, in post pre-independence period, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये the British government deprived ट्रायबल पीपल ऑफ देअर राईट टू लाईव्हलीहुड ऑन फॉरेस्ट. म्हणजे काय, आपल्याला माहित आहे की जे काही आदिवासी लोक फॉरेस्ट मध्ये राहतात, जंगलामध्ये राहतात, तर त्यांचं जीव उदरनिर्वाह म्हणजे त्यांचं लाईव्हलीहुड हे कशावर चालतं, तर त्या जंगलात जे काही त्यांना वस्तू मिळतात, काही झाडं वगैरे असतात, काही फळं फुलं वगैरे, काही वेगळ्या प्रकारचे कंदमुळं किंवा इतर काही सपोज बांबू असेल, तर या सर्व प्रकारचे हे काही जे फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणतात याला. ओके, तर या फॉरेस्ट रिसोर्सेसचा उपयोग करून ते आपलं लाईव्हलीहुड किंवा आपला उदरनिर्वाह चालवत असतात. परंतु जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, तर त्यांनी असे कायदे बनवले की ज्यामुळे हे जे काही आदिवासी लोक होते यांच्या उदरनिर्वाहाला प्रॉब्लेम आला. कारण इंग्रजांनी जंगलातील जी काही संपत्ती आहे किंवा जे रिसोर्सेस आहे, तर ते वापरण्यास ट्रायबल जे काही पीपल आहे भारतातील त्यावेळेचे, तर त्यांना मनाई केली. म्हणजे त्यांनी ट्रायबल पीपलचे जे काही राईट्स आहे, जे हक्क आहे, तर त्यापासून त्यांना वंचित ठेवला. ओके, देर वॉज अ ट्रायबल अपरायझिंग इन कोलम फ्रॉम छोटा नागपूर, गोंड फ्रॉम ओरिसा, कोळी, भिल्ला अँड रामोशी फ्रॉम महाराष्ट्र, सांथल अँड मुंडा फ्रॉम बिहार. तर हे कोणकोणत्या आदिवासी जमाती होत्या? ओके, तर इथं आपण त्यांनी काही नावं दिलेत. तर छोटा नागपूर मधून कोलम हे आदिवासी जमात होती. पुन्हा ओडिसामध्ये गोंड जातीचे लोक राहतात. कोळी, भिल्ला आणि रामोशी हे आपल्या महाराष्ट्रातून असतात. ओके, आणि संथल आणि मुंडा ही जे काही दोन जाती आहेत, या आदिवासी जमाती आहेत, या बिहारमध्ये वास्तव्यास आहे. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही जाती होत्या, या काही जे आदिवासी लोक होते, तर यांना त्यांच्या हक्कापासून ब्रिटिशांनी वंचित केलं आणि त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहाची मोठ्या प्रमाणात अडचण झाली. द ट्रायबल स्ट्रगल हॅज कंटिन्यूड सिन्स दोज इयर्स. ओके, तर त्या काळापासून, त्या पूर्वीच्या त्याच काळापासून हे जे काही आदिवासी लोक आहेत त्यांचा संघर्ष सुरूच आहे. ट्रायबल्स इन इंडिया फेस सेव्हरल प्रॉब्लेम्स. ओके, भारतातील जे काही आदिवासी लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो, प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. वन मेजर प्रॉब्लेम इज दॅट दे आर डिनाइड राईट ओव्हर फॉरेस्ट. म्हणजे काय, तर त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर त्यांचा जंगल किंवा फॉरेस्टवर असणारा जो अधिकार आहे, ओके, तर तो अधिकार आपण मान्य करायला तयार नाही. ओके, आता हे आदिवासी लोक वर्षानुवर्षे जंगलामध्ये राहतात, त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचं पोट पाणी, ओके, हे सर्व काही जंगलात मिळणाऱ्या वस्तूंवर किंवा रिसोर्सेसवर अवलंबून आहे, साधनांवर अवलंबून आहे. परंतु ब्रिटिश कालापासूनच या आदिवासी लोकांचा जंगलांवरील अधिकार आपण मान्य करत नाही किंवा त्यांना आपण तो राईट देत नाही. द मेन डिमांड ऑफ ट्रायबल मुवमेंट इज टू ऍक्सेप्ट देअर राईट ओव्हर फॉरेस्ट. मग या ट्रायबल जे काही लोक होते यांची डिमांड काय होती, की आमचा फॉरेस्टवर असणारा अधिकार आम्हाला हवा आहे आणि तो तुम्ही मान्य करा. ओके, तुम्ही तो स्वीकार केला पाहिजे. दे शुड बी अलाउड टू कलेक्ट प्रोडक्ट्स ऑफ फॉरेस्ट अँड ऑल्सो शुड हॅव अ राईट टू कल्टिवेट ऑन फॉरेस्ट लँड. त्यांचा मुख्य डिमांड काय होती, की आम्हाला आमचा फॉरेस्टवर अधिकार द्या आणि जे काही फॉरेस्ट मध्ये जे काही प्रोडक्ट मिळतात, जे काही वस्तू मिळतात, तर त्यांना त्या सर्वांना आम्हाला राईट द्या, हक्क द्या. आणि जी काही वन जमीन आहे, ओके, तर त्या जंगलच्या जमिनीवर आम्हाला शेती करण्याची परमिशन द्यावी. अशा प्रकारच्या त्यांच्या मेजर 2 ते 3 डिमांड्स होत्या, मागण्या होत्या. तर या सर्व मागण्यांसाठी हे जे काही ट्रायबल पीपल आहेत, तर त्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळी सुरू केल्या, मोठ्या प्रमाणात मुवमेंट्स चालू केल्या. तर त्यापैकीच बिरसा मुंडा ही जी काही आदिवासी जमात आहे, ही जी काही ट्रायबल जमात आहे, तर यांचा मुख्य नेता म्हणून
त्याला समाजामध्ये मानाचं स्थान आहे. इंग्रजांविरुद्ध हे जे काही बिरसा मुंडा आहे तर यांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांना विरोध करून त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी चळवळी केल्या, आंदोलन केल्या, बऱ्याचदा त्यांनी हिंसक कारवाया सुद्धा केल्या. ओके guys, are you able to understand? Do you know anything about Birsa Munda? Some more information? Okay, Birsa Munda, it is a very famous personality. Okay, okay, so you have studied about it. It's a good thing. Okay, so friends, just we have seen the tribal movements. Why these movements occurred? Because or the government denied their right over the forest, and they want that right on forest. Also, they demanded to cultivate the forest land. Okay. Also, they wanted the right over the products of the forests. Okay. All for all this purpose, different tribal movements were done in India. Okay. So second problem is for the farmers. That's why farmers also मेक दी मोमेंट्स. ओके, आता सध्याच पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुवमेंट चालू आहे, आंदोलन चालू आहे आणि त्यांचं प्रोटेस्ट चालू आहे. कारण त्यांच्या मते गव्हर्नमेंटने आता जे काही कायदे आणले तर ते शेतकरी विरोधी आहेत. ओके, आणि मुख्यत्वे पूर्ण भारतात नाही परंतु फक्त हरियाणा आणि पंजाब या दोनच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारच्या त्या निर्णयांविरुद्ध आंदोलन चालू आहे. तर फार्मर्स पण त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यतः आंदोलन करतात. तर आपण बघूयात फार्मर्स मुवमेंट्स इन इंडिया. फार्मर्स मुवमेंट्स इन इंडिया इज अन इम्पॉर्टंट मुवमेंट. ओके, फार महत्वाचे आहे. या ज्या काही चळवळी, या ज्या काही मुवमेंट्स होतात त्या ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड, farmers started getting organized due to anti agricultural policies of British colonial government. म्हणजे काय, ब्रिटिश काळामध्ये भारतातील जो काही शेतकरी वर्ग आहे तो मुख्यतः संघटित व्हायला सुरुवात झाली होती. कारण इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात अँटी ऍग्रिकल्चरल पॉलिसी राबवल्या होत्या किंवा अंमलात आणल्या होत्या, की ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं. ओके, त्याला त्याच्या घामाची किंमत मिळत नसे थोडक्यात. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑर्गनाइज व्हायला सुरुवात केली ब्रिटिश पिरियड मध्ये. यू मस्ट बी अवेअर ऑफ फार्मर्स मुवमेंट इन बारडोली, चंपारण्य अँड द मुवमेंट्स अगेन्स्ट रेव्हेन्यू कलेक्शन. ओके, ह्या दोन ज्या मुवमेंट आहे ह्या अत्यंत महत्वाच्या आहे. कोणती? बारडोली आणि चंपारण्य मुवमेंट. ओके, या दोन मुवमेंट फार महत्वाच्या आहेत, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हितासाठी, त्यांच्या मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी केलेल्या होत्या. पुन्हा जे काही रेव्हेन्यू कलेक्शन आहे, ओके, शेत जमीनचा जो काही कर आहे, शेतसारा आपण म्हणतो त्याला, ओके, तर तो जमा करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं. ओके, तर ती पद्धत व्यवस्थितपणे लागू करणं, त्यामध्ये सुधारणा करणं या मागण्यांसाठी या ज्या महत्वाच्या 2-3 मुवमेंट्स आहेत त्या त्यावेळी झाल्या होत्या भारतामध्ये. The farmers' movements were inspired by the thoughts of Mahatma Phule, Justice Ranade and Mahatma Gandhi. ओके, तर या काय शेतकरी मुवमेंट्स होत्या, तर यांच्या मागे मुख्यत्वे इन्स्पिरेशन कोणाचं होतं? तर महात्मा ज्योतिबा फुले. ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांचं ऍक्च्युली फार मोठं योगदान आहे. ओके, त्यांनी बरेचशी पुस्तकं पण लिहिली आहे शेतकऱ्यांच्या अवस्थेवर. ओके, शेतकऱ्याचा सूड वगैरे वगैरे, लगाम, तर या प्रकारच्या बऱ्याचशा त्यांनी कादंबरी पण लिहिल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडले, समाजात त्याला वाचा फोडलेली आहे. पुन्हा जस्टिस रानडे, महादेव गोविंद रानडे म्हणून, यांनी पण शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले. आणि महात्मा गांधी हे सर्वांना माहितच आहे. तर फार्मरच्या मुवमेंट मुख्यत्वे या 3 पर्सनॅलिटी पासून इन्स्पायर झालेल्या होत्या. ओके, ड्यू टू सम रिफॉर्म्स इन ऍग्रिकल्चर दी फार्मर्स मुवमेंट स्लो डाऊन. ओके, तर आपण आता बघितलं की ब्रिटिश काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. ओके, बऱ्याचदा त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी. तर मग गव्हर्नमेंटने त्यांच्या बाजूने पॉलिसी मांडण्यास सुरू केली, शेतकऱ्यांच्या मागण्या सॉल्व्ह करण्यास सुरुवात केली, त्यांना मागण्या मान्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काय झालं, ऍग्रिकल्चर मध्ये काही रिफॉर्म झाले आणि ऑटोमॅटिकली फार्मर मुवमेंट स्लो डाऊन. ऑटोमॅटिकली मग शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळायला लागली
तर त्यामुळे ऑटोमॅटिक ते त्यांच्या जे काही चळवळी होत्या त्या थंडावल्या आणि स्लो झाल्या. ओके, तर यामध्ये कोणकोणते रिफॉर्म्स होते? सो टेनन्सी लॉज, लॉज रिलेटिंग टू टिल्टिंग ऑफ द लँड. ओके, तर अशा प्रकारचे हे रिफॉर्म्स होते. आफ्टर द ग्रीन रिव्हॉल्युशन द फार्मर्स मुवमेंट्स बिकम मोर ऍक्टिव्ह अँड इफेक्टिव्ह. ओके, जी काही ग्रीन मुवमेंट आहे, ओके, डॉक्टर एस एम स्वामीनाथन, तर ही जी काही ग्रीन रिव्होल्युशन झाली, तर त्यानंतर शेतकरी जे काही मुवमेंट आहे, फार्मर्स मुवमेंट बिकम व्हेरी इफेक्टिव्ह अँड ऍक्टिव्ह. Though Green Revolution aimed at increasing agricultural production and achieving self-sufficiency in food grains, it did not benefit the poor farmers. ओके, तर आपल्याला माहित आहे की ग्रीन रिव्होल्युशन मुळे काय झालं, तर धनधान्यांच्या बाबतीत, अन्नधान्याच्या बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण झाला. भारताला जगातून अन्नधान्य आयात करण्याची जी काही त्याला गरज पडत होती ती बंद झाली. परंतु जरी यामुळे ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढलं, ओके, सेल्फ सफिशियन्सी आली आपल्याला, तरी जो काही सामान्य गरीब शेतकरी आहे त्याला याचा कोणताही मोठ्या प्रमाणात फायदा झाला नाही. द फार्मर्स वी आर नाऊ डिव्हायडेड इंटू रिच फार्मर्स अँड पुअर फार्मर्स. मग काय झालं, फार्मर्स मध्ये पण दोन गट पडले, जसं नेहमीच असतं की रिच फार्मर्स अँड पुअर फार्मर्स. डिससॅटिस्फॅक्शन अमॉंग द पुअर फार्मर्स लेड टू द बिगिनिंग ऑफ फार्मर्स मुवमेंट. तर हे जे काही गरीब शेतकरी होते, पोर शेतकरी होते, सो दे वर डिससॅटिस्फाईड विथ द पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट because they were not being benefited by the policies of the government and the schemes of the government. They were becoming poor and poor, and the rich farmers were becoming richer and richer. So, because of their satisfaction, there was starting of the farmers movement. Appropriate price for agricultural products, agriculture to be treated as an industry, implementation of the recommendations of the Swaminathan Commission, debt relief, debt cancellation, national policy for agriculture are some demands of the farmer movements. ओके, तरी शेतकरी मुख्यत्व काय आता बऱ्याचदा शेतकरी महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन करतात कर्ज माफीसाठी. ओके, कर्जमुक्तीसाठी, कर्जमाफीसाठी. तर अशा प्रकारचे त्यांच्या कोणकोणते आंदोलन असतात, त्यांच्या कोणकोणत्या मागण्या असतात, त्यांच्या ज्या काही चळवळी असतात त्यामधून, तर मुख्यत्व काय, अप्रोप्रिएट प्राइस फॉर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स, म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे शेतमालाला योग्य भाव. ओके, अप्रोप्रिएट प्राइस फॉर ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स, ऍग्रिकल्चर टू बी ट्रीटेड ॲज अन इंडस्ट्री, आणि शेतीला एक इंडस्ट्री म्हणून कन्सिडर केलं जावं, वागणूक दिली जावी. ओके, अशा पद्धतीची एक मागणी. पुन्हा आणखी काय मागणी असतात, इम्प्लिमेंटेशन ऑफ द रिकमेंडेशन ऑफ स्वामीनाथन आयोग कमिशन. तर मित्रांनो, स्वामीनाथन कमिशन हे एक कमिशन होतं की ज्याची स्थापना शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न समजून घेणे आणि त्या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवणे, काही रिकमेंडेशन करणे. ओके, तर हे सर्व काही आहे ते स्वामीनाथन कमिशनचे जे काही रिकमेंडेशन आहे तर ते लागू करणं ही मुख्यत्वे शेतकऱ्यांची आंदोलनामध्ये मागणी असते. पुन्हा नॅशनल पॉलिसी फॉर ऍग्रिकल्चर, म्हणजे शेतीसाठी देश पातळीवर एक पॉलिसी असावी, एक धोरण असावे. पुन्हा डेप्थ रिलीफ म्हणजे काय, कर्जमाफी. डेप्थ कॅन्सलेशन म्हणजे कर्जमाफी, आणि डेप्थ रिलीज म्हणजे कर्ज मिळण्यासाठी दिलासा मिळणं. ओके, तर या सर्व गोष्टी, या सर्व डिमांड शेतकरी किंवा फार्मर्स त्यांच्या मुवमेंट मध्ये मांडतात सरकारपुढे. शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा आर सम ऑफ द इम्पॉर्टंट फार्मर्स ऑर्गनायझेशन इन इंडिया. ओके मित्रांनो, हे आपण बघितलं आता शेतकरी संघटना ही महाराष्ट्रातली आहे, भारतीय किसान युनियन ही एक राष्ट्रीय लेवलची आहे, आणि ऑल इंडिया किसान सभा ही पण राष्ट्रीय लेवलची एक ऑर्गनायझेशन आहे की जी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या मुवमेंट्स घडवून आणतं आणि त्यांच्या डिमांड सरकार पुढे मांडतं, जेणेकरून त्या डिमांड सरकार पुरं करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. So, friends, have you understood in this topic, that is farmers movement, why farmers have their movements? Okay, what are the different demands in the movements, or do you have any doubt in that? Okay, Shaheen Sayyad. Okay, Mrs. Kale, Reshma Mehta. Okay, no problem. So you have understood the topic. Not much difficult. Okay.
Okay, just now we have seen the tribal movements, farmer movements, and now we are going to see for labor movements. म्हणजे जे काही मजदूर वर्ग आहे, मजूर वर्ग, कामगार वर्ग जो आहे, तर त्यांच्या कोणकोणत्या मुवमेंट झाल्या भारतामध्ये ते बघूयात, किंवा त्यांचे प्रश्न कोणकोणते असतात. लेबर मुवमेंट्स इन इंडिया इमर्ज्ड इन द बॅकग्राऊंड ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. ओके, तर भारतामध्ये कामगार चळवळी सुरू होण्याच्या मागे जे काही बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे, ती औद्योगिकरणाची आहे, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन आहे. कारण इंडस्ट्रीमध्येच मुख्यत्वे जास्तीत जास्त मजूर काम करतात, कामगार काम करतात. टेक्सटाईल इंडस्ट्री, railway companies were established in India in the later half of the 19th century. ओके, तर मित्रांनो जे काही कापड उद्योग आहे, म्हणजेच टेक्सटाईल इंडस्ट्री, पुन्हा रेल्वे कंपनी, तर या सर्व गोष्टी जे काही 19वे शतक आहे, ओके, तर त्याच्या शेवटाला किंवा अर्ध्यानंतर स्थापन होण्यास भारतात सुरुवात झाली. in 1899 railways worker went on strike for their demands. ओके, तर बघा इंग्रजांच्या काळात सुद्धा 1899 मध्ये in 1899 railway workers went on strike for their demands. However, the first organization for the resolving the issues of worker was established in 1920. परंतु जरी 1899 मध्ये त्यांनी ती चळवळी सुरू केल्या किंवा त्यांनी बंद पुकारला, स्ट्राईक वर गेले, तरी मुख्यत्वे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोल्व्ह करण्यासाठी एक जे काही डिपार्टमेंट आहे, ओके, किंवा एक ऑर्गनायझेशन आहे, ओके, तर तिची मुख्यतः स्थापना जवळपास 1920 मध्ये झाली. इन 1920 the organization was established to solve the problems of the laborers. This organization is known as All India Trade Union Congress. Okay, AITUC in short. Okay, no need to remember the short form. Known as All India Trade Union Congress in 1920. In the post-independence period, labor movement started working more effectively. ओके, तर मुख्यत्वे जेव्हा इंग्रजांच्या काळात जे काही स्ट्राईक होत होत्या किंवा लेबरसाठी जे काही ऑर्गनायझेशन होत्या, इंग्रजांचं राज्य असल्यामुळे ते मुख्यत्वे इंग्रज भारतातील जे काही कामगार आहे, लेबर्स आहे, त्यांच्या मागण्या मान्य करत नसत. परंतु या ज्या काही चळवळी आहे, त्या मुख्यत्वे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये मुख्य प्रमाणात त्या यशस्वी ठरू लागल्या, इफेक्टिव्ह ठरू लागल्या. ओके, मोर इफेक्टिव्ह. In 1960s and 1970s, labor movement organized several agitations. But from 1980s, labor movement started getting disintegrated. ओके, तर मित्रांनो काय 1960 ते 1970 हे जे काही दशक आहे, ओके, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळी ऑर्गनाइज झाल्या, संघटित झाल्या. परंतु 1980 नंतर हे जे काही लेबर मुवमेंट्स आहेत त्या डिसइंटिग्रेट होत गेल्या, त्या सुट्या सुट्या होत गेल्या, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आपण म्हणूयात पार्टिशन होत गेलं, डिव्हिजन होत गेलं. ग्लोबलायझेशन हॅज अफेक्टेड द लेबर मुवमेंट टू अ ग्रेट एक्सटेंट. ओके, आपल्याला आता ग्लोबलायझेशन माहितच आहे, तर या ग्लोबलायझेशन मुळे हे जे काही लेबर मुवमेंट्स आहे ते मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेले आहे. कारण ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं की बऱ्याचशा कंपन्या विदेशातून भारतामध्ये गुंतवणूक करतात किंवा भारतातल्या कंपन्या विदेशांमध्ये जातात. मग त्यावेळी जेव्हा भारतात विदेशी कंपनी येते, तर त्या कंपनीला भारताचे लेबर लॉज ते फॉलो करावे लागतात. ओके, जर आपण जास्त क्रिटिकल जर लेबर लॉज जर बनवले, जास्त स्ट्रिक्ट जर बनवले, तर या ज्या काही कंपन्या आहेत त्या भारतात गुंतवणूक करण्यात उत्सुक नसतात. कारण त्यांना हे जे काही कामगार आहे मोठ्या प्रमाणात, हे फार मोठ्या प्रमाणात सांभाळायला लागतात. तर त्यामुळे हे ग्लोबलायझेशनमुळे पण मोठ्या प्रमाणात लेबर मुवमेंट अफेक्ट झालेले आहे. इन इंडिया वर्कर्स आर फेसिंग डिफरंट प्रॉब्लेम्स. तर हे वर्कर वेगवेगळे कोणते प्रॉब्लेम फेस करतात बघत. अनस्टेबल एम्प्लॉयमेंट कंडिशन्स, कॉन्ट्रॅक्ट लेबर, financial insecurity, absence of legal protection for workers, unlimited working hours, insecurity at the workplace, health hazards are some of the problems. तर मुख्यत्वे जे काही वर्कर लोक आहे यांना कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात, तर काय, अनस्टेबल एम्प्लॉयमेंट कंडिशन म्हणजे रोजगाराच्या या जे काही अनस्टेबल कंडिशन्स आहे, ओके, कधीही तुम्हाला कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं वगैरे वगैरे, किंवा सतत जॉब चेंज करावा लागणे. ओके, अनदर वन इज कॉन्ट्रॅक्ट लेबर. ओके, तर कॉन्ट्रॅक्टवर
जे काही लेबर घेतात, ओके, टेम्पररी आपण त्यांना असं कन्सिडर करतो. पुन्हा आणखी त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, वर्कर्सचे फायनान्शियल इन्सिक्युरिटी, ओके, आर्थिक अस्थिरता असते किंवा असुरक्षा असते. पुन्हा ऍब्सेन्स ऑफ लिगल प्रोटेक्शन फॉर वर्कर्स, म्हणजे लोक वर्कर जे काही कामगार लोक आहे, जे काही लेबर लोक आहेत, तर यांना सरकारचं प्रोटेक्शन, कायद्याचं प्रोटेक्शन हे फार कमी प्रमाणात असणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात. जर त्यांना कायद्याचं प्रोटेक्शन नसेल तर कोणतीही कंपनी कोणत्याही पद्धतीने कामगाराला कसंही वागू शकते आणि त्याचं शोषण करू शकते, परसिक्युशन करू शकते. अनलिमिटेड वर्किंग आवर्स, ओके, तर काम करताना आपण जे काही ठराविक 8 तास म्हणतो, तर त्यापेक्षा जास्त वेळ काम करावे लागणे, 12 तास, 16 तास, ओके. वर्किंग आवर्स आर नॉट फिक्स्ड. इनसिक्युरिटी ऍट द वर्क प्लेस, ओके, तुम्ही जिथे काम करता त्या वर्क प्लेसवर इनसिक्युरिटी आहे, ओके. ट्रीटमेंट व्यवस्थित नाही, बिहेवियर तिथे व्यवस्थित नाही. हेल्थ हजार्ड, ओके, काही कंपन्या असतात अत्यंत विषारी पदार्थ बनवले जातात, सो देअर इज health hazard at that company. So these are the some major problems that are faced by the workers and the laborers. So to meet that requirements, okay, to solve that problems, there are different labor movements that are being taken place in India. Okay, the next one is women's movement. Before that, just tell me if you understood labor movements or not. Have you understood labor movements? Okay. Okay, so we will take the women's movement. Okay, women's movement. In the pre-independence period, progressive men in India initiated the women's movement. म्हणजे काय, जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, स्वतंत्रपूर्व काळामध्ये, ओके, तर महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे काही पुरोगामी लोक होते किंवा आपण म्हणूयात आधुनिक विचारांचे लोक होते, ओके, तर त्यांनी जे काही आहे स्त्रियांसाठी भारतामध्ये चळवळी सुरू केल्या. स्त्रियांना त्यांचे सगळे हक्क मिळाले पाहिजे पुरुषांच्या बरोबरीने, ओके. या सगळ्या हक्कांच्या मागणीसाठी, त्यांच्या इतरही काही मागण्यांसाठी समाजातील जे काही आधुनिक लोक होते, जे काही पुरोगामी विचाराचे आपण म्हणतो त्यांना, तर अशा लोकांनी पुढाकार घेतला आणि स्त्रियांसाठी चळवळी उभ्या केल्या. द वुमेन्स मुवमेंट एम्ड ॲट एलिमिनेटिंग इनजस्टिस अगेन्स्ट वुमन अँड एंडिंग देअर एक्सप्लॉयटेशन, हेल्प देम टू लीड अ रिस्पेक्टफुल लाईफ अँड पार्टिसिपेट ऍक्टिव्हली इन सोशल लाईफ. तर मुख्यत्वे हे जे काही वुमेन्स मुवमेंट होत्या, तर याचं एम काय होतं, याचा उद्देश काय होता, ओके, याचं टार्गेट काय होतं, तर इलिमिनेटिंग इनजस्टिस अगेन्स्ट वुमन, ओके, महिलांविषयी जो काय महिलांवर अन्याय होत आहे, तर तो अन्याय दूर करणं, एंडिंग देअर एक्सप्लॉयटेशन, त्यांचं शोषण बंद करणं, हेल्प देम टू लीड अ रिस्पेक्टफुल लाईफ अँड म्हणजे काय, त्यांना मदत करणं एक आदरपूर्वक जीवन जगण्यासाठी, पुन्हा पार्टिसिपेट ऍक्टिव्हली इन द सोशल लाईफ, आणि सामाजिक जीवनामध्ये पण त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा. या सर्व कारणांसाठी जे काही भारतातील त्यावेळेचे जे काही पुरोगामी लोक होते, जे काही प्रोग्रेसिव्ह पीपल होते, ओके, त्यांनी स्त्रियांसाठी चळवळी सुरू केल्या. ओके, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे टूक इनिशिएटिव्ह इन एंडिंग द प्रॅक्टिस ऑफ सती अँड चाइल्ड मॅरेजेस. ओके, तर आपल्याला माहितच आहे स्त्रियांपुढील किंवा वुमेन पुढे एक मोठा प्रॉब्लेम होता, सती. ओके, सतीची जी काही ट्रॅडिशन आहे किंवा परंपरा आहे, की ज्यामध्ये एखाद्या स्त्रीचा जर पती मृत्यू पावला, मरण पावला, तर त्याच्या चितेमध्येच त्या स्त्रीने उडी मारून स्वतःला जाळून घ्यायचं, अशा प्रकारची जी क्रूर प्रथा होती एक आपला हिंदू धर्मामध्ये, ओके. तर ती राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, हे जे काही सावित्रीबाई फुले आहेत, ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे, हे पंडित रमाबाई, तर यांनी पुढाकार घेऊन तर ती प्रथा आहे, जी काही प्रॅक्टिस आहे, ती सती प्रॅक्टिस बंद केली, आणि पुन्हा जे काही बालविवाहाची जी प्रथा होती भारतातील, तर ती सुद्धा त्यांनी बंद केली. Reforms such as widow remarriage, women education, and right to vote to women were possible due to the work of these reformists. आता आपण हे जे काही रिफॉर्मिस्ट बघितले,
कोणकोणते? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, ओके, पंडित रमाबाई रानडे. तर या सर्व ज्या काही स्त्रिया आहेत, ते जे काही सर्व जे काही पुरुष म्हणू किंवा आपण जे पर्सनॅलिटीज आहे, तर यांनी काय केलं, यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रिफॉर्म्स केले. तर ते रिफॉर्म कशामध्ये होते? विडो रिमॅरेज, म्हणजे महिला विधवा पुनर्विवाह. ओके, तर विधवा पुनर्विवाह, पुन्हा राईट टू वोट वुमन, आणि स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार देणे, ह्या ज्या काही दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी, हे जे काही रिफॉर्मिस्ट होते, हे जे काही हे जे काही सुधारक होते, ओके, समाज सुधारक, तर यांनी या गोष्टी घडवून आणल्या. ओके, तर एखाद्या विधवा महिलेला पूर्वी सती जावं लागत असेल, तर आता ती महिला सती जाण्याची गरज नाही. ती सती प्रथा ही कायद्याने गुन्हा ठरवण्यात आली. आणि मग त्या स्त्रीला स्वतःला दुसरा विवाह पण करण्याची परमिशन समाजाकडून किंवा गव्हर्नमेंट कडून मिळायला लागली. पुन्हा स्त्रियांना मत करण्याचा पण अधिकार होता, मतदानाचा पण अधिकार देण्यात आला. आफ्टर इंडिपेंडन्स, द कॉन्स्टिट्यूशन गेव इक्वल राईट्स टू वुमन इन ऑल फील्ड्स. ओके, तर मित्रांनो, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलं, आणि कॉन्स्टिट्यूशन मध्येच आपल्या एक लिहिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये की इक्वालिटी बिफोर द लॉ. ओके, म्हणजे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, अपंग असो, कसाही असो. ओके, तर त्या सर्वांना कायदा समान लागू होतो. तर आपण मग हेच कायदा किंवा हाच प्रकार स्त्रियांना देण्यासाठी, समानता स्त्रियांना देण्यासाठी, इक्वालिटी स्त्रियांना देण्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच काही रिफॉर्म घडून आणले, किंवा आपण कॉन्स्टिट्यूशन मध्येच स्त्रियांना इक्वल राईट्स दिले सगळ्या फील्डमध्ये. इन्स्पाइट ऑफ दिस वुमन इन्स्पाइट ऑफ दिस वुमेन वर नॉट ट्रीटेड इक्वली इन द सेव्हरल फील्ड्स. ओके, तर गव्हर्नमेंटने एवढं सर्व काही केलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने पण महिलांना समान अधिकार दिलेत, समान हक्क दिलेत, परंतु एवढे करूनही स्त्रियांना बऱ्याच ठिकाणी समान वागणूक दिली जात नव्हती, त्यांना त्यांचे समान हक्क दिले जात नव्हते. ड्युरिंग दिस पिरियड, वुमेन्स मुवमेंट एम्ड ॲट फ्रीडम ऑफ वुमन. ओके, तर याच काळामध्ये वुमेन्स जे काही मुवमेंट आहे, तर यांचं मुख्य सेंटर काय राहिलं, किंवा यांचा मुख्य उद्देश असला की महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, महिलांना फ्रीडम मिळालं पाहिजे. तर या सर्व गोष्टींसाठी स्त्रियांनी मुख्यत्व आंदोलन पुढे सुरू केली. द मुवमेंट डिमांडेड दॅट द वुमेन शुड बी ट्रीटेड ॲज ह्युमन बिईंग्स. ओके, तर ही जी काही मुवमेंट आहे, तर त्याचा मुख्य उद्देश काय होता, तर महिलांना समान न्याय देणं, महिलांना स्वातंत्र्य देणं, आणि महिलांना समाजामध्ये एक मानवजात किंवा एक मनुष्य म्हणून ट्रीट करणं. ओके, ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून ट्रीट करणं. या सर्व मागण्या ज्या काही आहेत, त्या वुमेन्स मुवमेंट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठांवर मांडण्यात आल्या. इन द लेटर पिरियड, women participated to a great extent in movements against corruption, caste discrimination, and religious extremism, which made them aware of injustice against their own selves. म्हणजे काय, तर ह्या ज्या काही मुवमेंट्स चालू होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर नंतरच्या काळामध्ये ह्या ज्या काही महिला आहे, तर त्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळींमध्ये भाग घेतला. तर त्या चळवळी कोणकोणत्या होत्या, तर महिलांनी करप्शनच्या अगेन्स्ट चळवळी झाल्या. ओके, भ्रष्टाचार विरुद्ध ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला. पुन्हा जातीवरून जे काही भेदभाव समाजामध्ये होतोय, तर तो दूर करण्यासाठी ज्या चळवळी झाल्या, त्या चळवळीमध्ये स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. पुन्हा रिलिजियस एक्स्ट्रीमिझम, म्हणजे धार्मिक जी कट्टरता आहे, ती धार्मिक कट्टरता समाजातून नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी राबवून लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी पण स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. आणि या सर्व गोष्टींमुळे काय झालं, विच ऑल दिस थिंग्स मेड देम अवेअर ऑफ इनजस्टिस अगेन्स्ट देअर ओन सेल्फ, म्हणजे त्यांच्या स्वतः सोबतच जो काही अन्याय होत आहे समाजामध्ये, तर याच अन्यायाबाबत या सर्व स्त्रिया आहेत, ज्या सर्व वुमेन्स आहेत, त्या अवेअर झाल्या, त्या जागृत झाल्या, त्यांना त्या गोष्टींची जाणीव झाली की आपल्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. ओके, आपल्या समाजामध्ये सारखं स्थान दिलं जात नाही. तर या सर्व प्रकारचे प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ते सॉल्व्ह करण्यासाठी चळवळी उभारल्या. विमेन स्टार्टेड टेकिंग इनिशिएटिव्ह इन ऑर्गनायझिंग अगेन्स्ट इनजस्टिस. ओके, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यांनी सुरू केलं. इन इंडिया,
वुमेन्स मुवमेंट इज नॉट होमोजिनियस इन नेचर. म्हणजे काय, तर भारतामध्ये ज्या स्त्रियांच्या चळवळी झाल्या ते होमोजिनियस नाही, म्हणजे सगळ्यांचा एम एकच नाहीये. त्यांचं एम, त्यांचा उद्देश, त्यांचे डिमांड्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या चळवळींचे डिमांड वेगवेगळे आहेत. However, women's movements at various levels are taking up in issues like women's health, social security, financial independence and empowerment. ओके, तर या सर्व गोष्टींसाठी स्त्रिया आंदोलन करत आहे. Today, women's movement face the challenge of equal education for women and giving women a status and prestige as a human being. ओके, आत्ताच्या ज्या काही महिला चळवळी आहेत, ओके, तर त्यांना काही चॅलेंजेस फेस करावे लागते, की असे चॅलेंज आहेत की जे इक्वल एज्युकेशन सर्वांना, सर्व स्त्रियांना समान एज्युकेशन मिळालं पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीने मिळालं पाहिजे, तर त्यासाठी आंदोलन आहेत. आणि स्त्रियांना समाजामध्ये एक सन्मानाचं, प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देणं, तर अशा प्रकारचे उद्देश या चळवळींमागे आहेत, या वुमेन्स मुवमेंट मागे आहे. So friends, any doubt in this? Hello, do we have any doubt in women's movement? Please ask right now. Okay, you people are grasping very well. ओके, तर मित्रांनो आपण आताच बघितलं वुमेन्स मुवमेंट. आता आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंट मुवमेंट्स, म्हणजे पर्यावरणासाठी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी, ओके, ज्या काही चळवळी झाल्या त्या आपण बघणार आहोत, ते कशा झाल्या. वी आर अवेअर दॅट एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज अ सिरियस प्रॉब्लेम ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. ओके, तर आपल्या सर्वांनाच माहिती, पर्यावरणात जो काही बदल होतोय, जे काही डिग्रेडेशन होते, ओके, तर हा सध्या आपल्या पुढे एक मोठा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. ॲट द इंटरनॅशनल लेवल, सेव्हरल मुवमेंट्स आर वर्किंग टू स्टॉप द डिटेरिओरेशन ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, भारतामध्ये आत्ताच्या घडीला सुद्धा, सध्याच्या काळात सुद्धा, जे काही पर्यावरणाचं जे काही डिटेरिओरेशन होतंय, ओके, पर्यावरणाची जी काही हानी होते, ओके, तर ती हानी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना जाणीव करून देणं आणि यासाठी आंदोलन करणं वेगवेगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटल प्रेमी लोकांनी सुरू केलं आहे, पर्यावरण प्रेमी लोकांनी सुरू केलेलं आहे. वी सी अ सिग्निफिकंट इंटरनॅशनल कोऑपरेशन इन दिस फील्ड. तर मित्रांनो, जगभरात या पर्यावरणाविषयी जगभरात संमती आहे की आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. ओके, आणि जगाचं पण या गोष्टींसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात योगदान आहे आणि एकमेकाला त्यांची मदत पण होते. इन इंडिया, many movements are working on different aspects of environment. The environment movements are taking up issues like protection of biodiversity, protecting different sources of water, protection of forests, green belt, pollution of rivers, use of chemicals and their ill effects. म्हणजे काय, तर पर्यावरणामध्ये जे वेगवेगळे घटक आहे, मानवाने जे काही प्रगती करण्यासाठी पर्यावरणात सोडलेले आहे, ओके, यामुळे पर्यावरणापुढे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतात. ओके, तर मग हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी वेगवेगळ्या साठी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी भारतामध्ये चालू आहे, आपल्या देशात चालू आहे, आपल्या गावात पण चालू असतात. ओके, तर यामध्ये काय काय गोष्टी कन्सिडर केल्या जातात किंवा कोणकोणत्या गोष्टींच्या मागण्या केल्या जातात, तर बायोडायव्हर्सिटी, ओके, प्रोटेक्टिंग डिफरंट सोर्सेस ऑफ वॉटर, प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट, ग्रीन बेल्ट, पोल्युशन ऑफ रिव्हर्स, यूज ऑफ केमिकल अँड देअर इल इफेक्ट्स. म्हणजे ह्या सर्व काही गोष्टी आपण बघितल्या, तर या सर्वांमुळे पर्यावरणाला हानी होते, एन्व्हायरमेंटला डॅमेज होते आणि डिटेरिओरेशन होते, ओके, त्याचा ऱ्हास होतोय. तर या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी, या सर्व गोष्टींच्या मागण्या मांडण्यासाठी सरकार पुढे वेगवेगळ्या पॉलिसी बनवण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी आयोजित केल्या जातात. ओके, हिअर इज द कंझ्युमर मुवमेंट. Consumer movement emerged in India after the Consumer Protection Act came into existence in 1986. ओके, मित्रांनो, 1986 मध्ये एक ऍक्ट पास करण्यात आला गव्हर्नमेंटमध्ये, संसदेमध्ये,
कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ओके. आणि ह्या ऍक्ट पास झाल्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मुवमेंट्स इमर्ज झाल्या, चळवळी चालू झाल्या. दिस मुवमेंट हॅज अ ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह. आता ही जी काही चळवळ उभी राहिली त्या काळात, तर तिचं ऑब्जेक्टिव्ह, तिचं उद्दिष्ट फार मोठं होतं. द मुवमेंट बिलिव्स दॅट इच मेंबर ऑफ द सोसायटी इज अ कन्झ्युमर. ओके. समाजात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा एक कन्झ्युमर आहे, एक कस्टमर आहे, एक उपभोक्ता आहे. ओके. ड्यू टू द चॅलेंजिंग नेचर ऑफ द सोशल अँड इकॉनॉमिक सिस्टीम, consumers face different problems: adulteration, increased cost of items, frauds in weight, and measures are some of the problems. ओके. तर मित्रांनो, कन्झ्युमर म्हणजे काय? तर तुम्ही सपोज तुम्ही वीज वापरता, तर तुम्ही जे काही वीज बोर्ड आहे त्यांचे कन्झ्युमर झाले विजेचे. तुम्ही एखादी फ्रीज विकत घेतला, ओके, एखाद्या कंपनीकडून, तुम्ही त्याचे कन्झ्युमर झाले किंवा कस्टमर झाले. तर याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर काय, कॉस्टची जी काही आयटम आहे त्याची कॉस्ट वाढू शकते. ओके. इन्क्रीज कॉस्ट ऑफ द आयटम, फ्रॉड्स इन वेट. सपोज तुम्ही काही वस्तू विकत घेतली, तर त्या वस्तूच्या वेट मध्ये फेरफार करणं, ओके, त्यामध्ये काही घोटाळा करणं, तुम्हाला कमी प्रमाणात वजन देणं. ओके. तर या सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहे. तर हे प्रॉब्लेम्स कन्झ्युमरला फेस करावे लागतात. ओके. टू consumer movement works to protect consumers from such type of frauds. तर या ज्या काही चळवळी आहे या कशासाठी चालू राहतात? तर या ज्या काही चळवळी आहेत त्या थोडक्यात त्यांना ग्राहक म्हटलं जातं. तर ह्या चळवळी ग्राहकांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, त्यांची लुबाडणूक होऊ नये, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी, लोकांवर वचक ठेवणे समाजामध्ये किंवा दुकानदारांनो, या सर्व कारणांसाठी जे काही मोमेंट्स सुरू होतात तर त्यांना कन्झ्युमर मोमेंट्स असं म्हटलं जातं. द मोमेंट्स इन्क्रीज द पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन पब्लिक लाईफ. ओके. म्हणजे यामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतात, त्यामुळे लोकांचं जे काही पार्टिसिपेशन आहे, ओके, त्यांचं जे काही प्रमाण आहे ते समाजामध्ये वाढतं. ओके. The post 1980 movements are called neo social movements as their nature is different from the earlier movements. म्हणजे काय, तर मित्रांनो, 1980 पूर्वी पण काही कन्झ्युमर मुवमेंट्स व्हायच्या, पण त्याला जरा वेगळं नाव होतं. आणि 1980 नंतर ज्या काही ग्राहकांच्या भल्यासाठी किंवा कस्टमरसाठी, ओके, कन्झ्युमरसाठी ज्या चळवळी उभ्या झाल्या, तर त्यांना न्यू सोशल मुवमेंट्स असं म्हटलं जातं. अँड देअर नेचर, बिकॉज देअर नेचर इज डिफरंट फ्रॉम दी अर्लियर मुवमेंट्स. म्हणजे पूर्वीच्या चळवळींच्या पेक्षा त्याचं नेचर किंवा त्याच्या मागण्या, ओके, या वेगवेगळ्या होत्या. दिस मुवमेंट्स आर इश्यू बेस्ड. ओके. एखादा इश्यू समाजामध्ये किंवा उपभोक्त्याला किंवा एखाद्या कन्झ्युमरला आला, तर त्यानंतर या चळवळी आहेत त्या चळवळी त्या पॉइंट विरुद्ध किंवा त्या पॉइंट भोवती फिरतात आणि सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतात. इट मीन्स दे ट्राय टू ऑर्गनाइज इश्यू बेस्ड मास मुवमेंट्स. ओके. तर ते काय करतात, मग जे काही मास मुवमेंट्स आहेत त्या चालू करतात, मोठ्या प्रमाणात लार्जर क्वांटिटी मध्ये लोक त्यात सहभागी होतात. इन द नेक्स्ट चॅप्टर वी विल स्टडी चॅलेंजेस बिफोर डेमोक्रेसी. तर मित्रांनो, आपण पुढचा चॅप्टर बहुतेक बघणार नाही, कारण हा चॅप्टर आउट ऑफ सिलेबस आहे या वर्षासाठी, 10वी साठी. तर अशा प्रकारे आपण हे चार तुमचे पॉलिटिकल सायन्सचे चॅप्टर आहेत ते पूर्णतः कव्हर केले. तर तुम्हाला आता एक काम आहे की तुम्ही हे टॉपिक रिवाइज करायचं आहे. पुन्हा इथे जे काही टेक्स्ट बुकचे जे काही एक्सरसाइज दिलेले आहे तुमच्या चॅप्टर खाली, लेसन खाली, तर ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा तुमचा 4th लेसन कम्प्लीट केलेला आहे. ओके. बिफोर concluding, just tell me if you have any doubt or not. Okay, you people have no doubt. So there are only 4 chapters in your political science. We have completed all the 4. Now you can revise or you can study hard on your history and political science, because the syllabus of history and syllabus of political science is completed in today's lecture. So from tomorrow onwards, we will take your geography class. Okay. I hope some of the topics of your geography is covered.
and we will continue with the rest of the topic. Okay. So, how many chapters of geography your previous sir have covered? Can anybody tell me how many topics are covered in the geography by your previous teacher? Is anybody able to recall? 4 or 5. So, what should I understood with 4 5? 4 or 5? How many chapters covered? Okay, population lesson is going on or completed. Okay, fifth lesson completed. Okay, 5 lessons completed. So the rest of the topics. So anybody know the syllabus for that? That is how many topics are or how many lessons are excluded from the syllabus for this year? Okay, there is whole syllabus for geography. Huh? Okay, so nothing is excluded from the syllabus. So we will continue from tomorrow with your history subject. Okay, friends. So I think we are left with very small amount of time, right? 15 minutes. So I think it will not be good to start the geography class. So we'll conclude it with next lesson. Okay, so friends, you have work for tomorrow. Just complete the exercise that is given below the fourth lesson that we completed today. Okay, from the political science. Okay, so you people complete it, write it down, and just upload it to Google Classroom. Okay, I will give you that exercise there. So thank you, people. Now you can leave the class. Okay, for today.